पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ निर्माण झाली आहे। खलील शेख हे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदार होते। वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या करत असल्याचं त्यांनी आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। तसंच आर्थिक अडचणींकडे रवींद्र धंगेकर दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावरच्या वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकरांसह आणखी 4 भागीदारांनी मिळून उत्कर्ष असोसिएट नावाची कंपनी स्थापन केली होती। उत्कर्षा कंपनी याचे पार्टनर धंगेकरची मिसेस, बाळासाहेब शेडगेची मिसेस, सुनील आहेरचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गौडा हे स्वतः पार्टनर आहेत। पर माझं यांनी एक बिल घेतलेलं आहे, त्याचे बिलाचं पेमेंट आहे 20 लाख रुपये, तो दिले नाही आणि 2 बिलं यांनी घेतलेले नाहीत। असे त्या 2 बिलाचं पेमेंट आहे 15-15 30 लाख रुपये, असे यांच्याकडून टोटल येणं आहे 50 लाख रुपये। मी 3 वर्षानं ह्या 50 लाखाचं 4% याज भरत आहे। याजाकडून कुणाकडून पैसे घेतले हे बी त्यांनी माहीत आहे। पहिलं मी याजानं पैसे घेतले होते संजू तिकेवरकडून 4% आणि 5%। तो पैसे मी चंपक नाहरकडून उचलले आणि संजू तिकेवरचे पूर्ण केले। आता मी 3 वर्षानं परत याज भरत आहे चंपक नाहरचं 3% आणि काही पैसे आहेत 4%। पर हा बाळासाहेब शेडगे पेमेंट देत नाही, दादागिरी आणि बायगिरी करत आहे। जेव्हा मी पैसे मागतोय तर पैसे देत नाही। बघू काय करायचं तर 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही, 20 लाखाचं बिल घेतलेलं आहे, असे टोटल 50 लाख रुपये आणि माझा माल 30 ते 40 लाखाचा माल ठेवून घेतलेला आहे। तरी पण हा दादागिरी भाईगिरी करते। जेव्हा येतील तेव्हा बघू। आणि यांच्या पार्टनरला विचारलं, सुनील आहेर विचारलं, तो म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा। अमित शेखला विचारलं, म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा। ह्याच्यात रवी धंगेकर लक्ष घालीत नाही किंवा तो रघु गौडा लक्ष घालीत नाही। सगळ्यात मेन जड आहे तो आहे बाळासाहेब शेडगे। माझं घर रोडवर आणलेलं आहे आणि 4 वर्ष झालं मी 50 लाखाचं याज भरत आहे। दरम्यान खलील शेखला भेटलोच नसल्याचं रवींद्र धंगेकरांनी स्पष्ट केलंय। मी खलील शेखचा तो जो आहे तो व्हिडिओ बघितलाय, तो फक्त म्हणतो पार्टनर आहे आणि धंगेकर आणि रघु गौडा यांचा ह्याच्यामध्ये कुठेही रोल दिसत, म्हणजे ते साईटवर येत नव्हते। मी जलीला कधी भेटलो नाही आणि चेकचे व्यवहार सगळे उत्कृष्टमधनं होत होते। त्याच्यामध्ये आम्ही 2025ला त्याच्यामधनं माघार घेतली। आता जवळजवळ 200 वर्ष चालू आहे आणि ती ह्याच्यासाठी घेतली की माझ्यामुळं ह्या लोकांच्या घरावर तुळशीपत्र यायला नको आणि माझ्याच चुकीमुळं, म्हणजे मी आमदार झालो, पुणेकरांनी मला आमदार केलं आणि त्याची सगळं भोगाची काळ, हा मृत्यू हा राजकारणातनं झालेला आहे।